आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। ठाकरेंनंतर सुनेत्रा पवारांचा सपकाळ आणि जानकरांना फोन, बारामतीत पडद्यामागे हालचाली, काँग्रेस भूमिका बदलणार। त्यांच्या फोन नंतरही काँग्रेसने ही निवडणूक लढवण्याचा सूर कायम ठेवला असला तरी त्यांनी आजही आपला उमेदवार जाहीर केला नाही। गॅस सिलेंडर 5,000वर, निम्मे हॉटेल लाकडांवर। नागपूर जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी, 50% टपऱ्या बंद। हॉटेलमधील दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर झालाय। पूर्वी जे जेवण स्वस्त मिळत होते त्यासाठी आता किमान 15 ते 20% जादा पैसे मोजावे लागत आहेत। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावरून ठाकरे गटामध्ये मतभेद, शरद पवार गटाचा पाठिंबा तर काँग्रेसमुळे महाविकास आघाडीमध्ये पेच। उभाटा पक्षातील एका गटाने अजित पवारांचे उद्धव ठाकरेंसोबत असलेले घनिष्ठ संबंध पाहता त्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणे योग्य असेल, तर ठाकरे गटातील दुसऱ्या गटाने सुनेत्रा पवार या महायुतीकडून लढत असताना आपण त्यांना पाठिंबा का द्यावा? जर इथे माघार घेतली तर पक्ष आणि कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली। भारताने शोधले इंधन आयातीचे नवीन मार्ग, 20,000 किलोमीटर दूरचा नवा मित्र। अर्जेंटिनाकडून मिळालाय 50,000 टन LPG। भारताला लागणाऱ्या एकूण LPG आयातीपैकी 60% पुरवठा होर्मुझच्या मार्गाने होतोय, जो सध्या धोक्यात आहे। आणि अशा कठीण काळात भारतापासून 20,000 किलोमीटर दूर असलेल्या अर्जेंटिनाने मदतीचा ओघ वाढवला असून दोन्ही देशांमधील ऊर्जा संबंधांमध्ये ऐतिहासिक बदल झाला आहे। पुणे जिल्ह्यात 2,500 कोटींचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन, जिल्हा बँकेची खरीप हंगामातील पिकांकरिता सुधारित हेक्टरी कर्ज मर्यादा निश्चित। विकास सोसायट्यांमार्फत सोमवारपासून पीक कर्ज वाटपाला वेग येणार। उद्धव ठाकरेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा, खरगेंशी चर्चा करून काँग्रेसचा पाठिंबा मिळवणार, सुनील तटकरे यांची माहिती। यंत्राच्या अनुदानात 860 कोटींची वाढ, शेतकऱ्यांकडून 1.5 लाखांहून अधिक अवजारांची खरेदी। राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रात सरकारी अनुदानापोटी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 860 कोटी रुपये जादा आले आहेत। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 10 पदरी होणार, 2030 पर्यंत काम करण्याचे उद्दिष्ट। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम येत्या पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे। नागपूर जिल्ह्यात 4,815 कुटुंबे जमिनीच्या मालकी पट्ट्याच्या प्रतीक्षेत, 426 पैकी 298 घोषित तर 128 अघोषित झोपडपट्ट्या। खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, राज्य क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यामुळे खो खो, कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांब यासारख्या लाल मातीतील खेळांच्या राज्यस्तरावरील संघटनेच्या अध्यक्षपद भूषवणाऱ्या ते पहिल्याच महिला ठरल्या आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील 31 शाळांवर गडांतर, शाळा बंद करा नाहीतर स्वतःच्या खर्चावर चालवा, शासनाचा आदेश। होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर नवा सागरी मार्ग, इराण अमेरिका युद्धादरम्यान भारत आणि इतर देशांना मिळणार मोठा दिलासा, ज्यामुळे तेल, LNG आणि सामान्य माल वाहून नेणाऱ्या 4 मोठ्या जहाजांना, ज्यात भारतीय ध्वज असलेल्या एका जहाजाचा देखील समावेश आहे, या महत्त्वपूर्ण जलमार्गातून सुरक्षितपणे प्रवास करणे शक्य झालं। अमरावती जिल्ह्यात 31 लाखांच्या थकीत बिलामुळे रुग्णवाहिकांचे डिझेल बंद, मेळघाटातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर, आदिवासी रुग्णांचे हाल। युद्धामुळे विना इंधनाच्या वाहनाला जळ, सायकल स्वारीही महागली, जागतिक तणावाचा फटका, सायकल 30% महागली, ग्राहक खरेदीमध्ये मागे। सध्या सायकलीच्या किमतीत सुमारे 900 ते 1,100 रुपयांपर्यंतची वाढ झाली असून पूर्वी 4 ते 4,500 रुपयांपर्यंत मिळणारी सायकल आता 5,000 ते 5,700 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। ज्वारीची 5,300 रुपयांपर्यंत जे मालदांडी ज्वारीला विशेष मागणी, मंगळवेढा बाजारपेठेत ज्वारीचा ऐतिहासिक विक्रम, गव्हालाही मागे टाकत जास्त भाव। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 30,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, पंचनाम्यांना गती मिळेना, मराठवाड्यात 17,000 हेक्टरवरील पिकांची हानी। पुणे जिल्ह्यात सोसाट्याचा वारा, जोरदार पावसामुळे जेऊरमधील केळी पिकाचे मोठे नुकसान, प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी। इतर पिकांप्रमाणे केळी पिकाला देखील हेक्टरी 15,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल।
मांजरामध्ये पाण्याचा पॉझिटिव्ह साठा, उन्हाळ्यात शेतीची तहान भागणार. लातूर जिल्ह्यात 1200 शेतकऱ्यांची उन्हाळी पिकांसाठी पाण्याची मागणी. 3000 हेक्टरला पाणी. एप्रिल आणि मे मध्ये डबल रोटेशन. 78 जलगमी पाणी उन्हाळ्यात वापरले जाणार आहे. त्यातील 40 जलगमी पाणी सिंचनासाठी असेल. 2 पाळ्या दोन्ही कालव्यातून सोडल्या जाणार आहेत. शेतीचे वाट अडवणार, त्याचे आधार कार्ड ब्लॉक. सरकारी योजनाही जाणार. नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक 69 अर्जांद्वारे शेतकऱ्यांनी थेट महसूल मंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडले. उन्हाची झळ, लिंबूला सोन्याचे भाव. शेतकरी समाधानी. 200 रुपये किलोपर्यंत दर. परराज्य राज्यामध्ये लिंबाला मोठी मागणी. बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शेतीच्या बांधावर. धुमाळवाडी, पवईमाळ येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. 5 लाख ऊसतोड मजूर असलेल्या जिल्ह्यात अवघ्या 5000 जणांना ओळखपत्र. सामाजिक न्याय विभागाचा गतिमान कारभार. योजनांचा लाभ मिळण्यातही विलंब. आयुष्यमान भारत योजनेत महाराष्ट्र आघाडीवर. 3 वर्षात तिप्पट वाढ. 3 वर्षात रुग्णालयीन प्रवेशांमध्ये तिप्पट वाढ. केरळ आणि कर्नाटकामध्ये घट. भोंदू खरात प्रकरणाची ईडी चौकशी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. मालमत्ता करणार जप्त. CDR लीकच्या मुळाशी जाणार. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना फरार झाल्याची घटना ताजी असतानाच आता त्याचा मुलगा हर्षवर्धन हा देखील गायब झाला आहे. पॅकेजिंग साहित्य टंचाईची. खते आणि बियाण्यांना झळ. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या या संकटामुळे आगामी काळात खते आणि बियाण्यांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल. अमेरिकेने इराणला दिलाय पुन्हा इशारा. वीज प्रकल्प, वाहतूक व्यवस्था उद्ध्वस्त करू. तर इराणने ट्रम्प अमेरिकेला नरकात ढकलत आहे असा आरोप केला. नागपूर जिल्ह्यातील देवळी खुर्द गाव विकासापासून कोसो दूर. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप. तातडीने रस्ते दुरुस्तीसाठी गावकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्गाला लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये विरोध. शेतकऱ्यांचा एल्गार. आरेखन जैसे थे ठेवल्यामुळे तीव्र संतोष. राज्यातील 505 कनिष्ठ महाविद्यालये अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र. बीड, छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक संस्थांचा समावेश. पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात अन्नटंचाई निर्माण होणार. शेतकऱ्यांना इंधन आणि खतांच्या पुरवठ्याची चिंता. देशात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. तसेच खरीप हंगामात खतांची टंचाई डोकं वर काढण्याची शक्यता आहे. परंतु सरकार मात्र देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याचा दावा करत आहे. शेतकऱ्यांना हळदीच्या मापाची प्रतीक्षा. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढली. 3 दिवसांपासून हिंगोलीमध्ये 200 गाड्यांची रांग. अतिवृष्टीच्या जखमेवर दराची फुंकर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोसंबीला मिळालाय सोन्याचा भाव. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसलंय. आवक घटल्यामुळे मोठी उसळी. बाजारपेठेत अडकण मोसंबीचा हंगाम सुरू आहे. रविवारी पाचोड बाजार समितीत 25 ते 30 टन मोसंबीची आवक झाली. गेल्या वर्षी याच काळात ही आवक 50 ते 60 टन इतकी होती. आवक निम्म्यावर आल्यामुळे मागणी वाढली आणि दरात वाढ झाली. रेशन कार्डधारक आता केरोसिनच्या प्रतीक्षेत. गॅस सिलेंडरही मिळेना. लाकूड महागलंय. स्वयंपाक करण्यामध्ये अडचणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.